आज 25 ऑक्टोबर शनिवार 100% घोडसुद्धा झालेला आहे। कारण लाडक्या बहिणींनो आज सकाळी 7 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये हस्तांतरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो उद्या रविवार असल्यामुळे आजपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींनो उद्या 26 ऑक्टोबर आहे, उद्या रविवार आहे, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असतील। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींनो आज शनिवार 25 ऑक्टोबर रोजी राज्यातील सरासरी 16 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीला ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप केला जाणार होता, परंतु या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त ओवाळणी वाटप केलेले नव्हते। त्यामुळे सरकारने निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता 3000 रुपयाप्रमाणे वाटप सुद्धा होतच आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून भाऊबीज ओवाळणी आलेली नसेल त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज भाऊबीज ओवाळणी वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो कालपासून या ठिकाणी भाऊबीज वाटप करायला सुरुवात केलेली होती, परंतु काल सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी वाटप करणं शक्य झालेलं नव्हतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शनिवार 25 ऑक्टोबर रोजी उर्वरित जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी भाऊबीज ओवाळणी वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी थोड्याफार उशिरा वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो माफ करा, ओवाळणीचे पैसे वाटप करायला थोडाफार उशीर झाला, परंतु याच्यानंतर उशीर होणार नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या सरकारने आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 वर्षांचे सर्व हप्ते वाटप केलेले आहेत आणि आता चालू हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज सुद्धा नाही। बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण एकंदरीत बघून घेऊया की आज शनिवार 25 सप्टेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचं SMS सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो त्या अगोदरच महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो याच्यापुढे काळजी करू नका। तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज 25 ऑक्टोबर शनिवार रोजी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडके बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। तर हा निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी आज सकाळी
परत एकदा डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. उर्वरित जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणीनं हे पैसे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून वाटप करायला सुरुवात केलेली होती. काल सुद्धा भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. आज सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच या ठिकाणी कालचा शुक्रवार आणि आजचा शनिवार या ठिकाणी गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप होतील अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत नाहीत. त्यासोबत लाडक्या बहिणींना 3 गॅसचे 2,500 रुपये वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना विविध योजनांच्या माध्यमातून हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या मोठमोठ्या बातम्या फिरत होत्या. परंतु या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणींनो कालच हा निधी बँकांमध्ये पाठवलेला होता आणि या बँकांमधून थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. काही लाडक्या बहिणींना पैसे येतील तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळेस आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्यावेळेस आमच्या माध्यमातून नियम आणि अटी लावण्यात आलेल्या होत्या. परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणींनी या नियमांचं उल्लंघन केलेलं होतं, या अटींचं उल्लंघन केलेलं होतं, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील. त्यांचेच या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे काळजी करायची गरज नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर नियमांमध्ये बसत असणाऱ्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील. उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तशा प्रकारची माहिती या ठिकाणी राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे. तर या नियम, या अटी आणि या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. जेणेकरून लाडक्या बहिणींना तुम्ही जर या नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला पात्रता, नियम आणि अटी या ठिकाणी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला येऊन सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण आज शनिवार 25 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत तर याची संपूर्ण सविस्तर यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे. जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे काळजी करू नका. सर्वच लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर एकंदरीत या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत. म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्य सरकारकडून ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, ज्या ज्या बँकांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, तर ते जिल्हे आणि या बँका कोणकोणत्या आहेत त्या आपण प्रामुख्याने बघून घेऊया. जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तुमचं बँक खाता यामध्ये असेल तर या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होऊन जातील. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून जे हे नवीन नियम लावलेले आहेत तर ते नवीन नियम कोणकोणते आहेत, तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये बसत आहात का, नवीन पात्रतांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप केले जातील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा
होणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणीनं 22 झाली तरी पण पैसे आलेले नव्हते, 22 झाली तरी पण 22 ओवाळणी मिळालेली नव्हती, परंतु यापुढे काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार जरी 22 झालेली असली तरी पण लाडक्या बहिणींना या ठिकाणी 22 ओवाळणीचे पैसे वाटप होत आहेत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कोणकोणते नियम कोणकोणत्या अटी लावलेले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल, दुपारपासून संध्याकाळपर्यंत जो दुसरा टप्पा वाटप होत आहे तर तो दुसरा टप्पा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण वाचून दाखवत आहोत। तुम्ही सुद्धा या ठिकाणी काळजीपूर्वक ऐकायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर राज्य सरकारकडून जे नवीन नियमावली जाहीर झालेली आहे तर ती नवीन नियमावली काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात, कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन पात्रता लावलेली आहेत, नवीन अटी लावलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही या नवीन अटींमध्ये, नवीन नियमांमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येतील। तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की सर्वात अगोदर या ज्या नवीन अटी, नवीन पात्रता लावलेल्या आहेत तर या नवीन अटी, नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत, यासोबतच लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून प्रामुख्याने 4 अटी, 4 नवीन नियम लागू केलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी 4 अटींमध्ये, 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी अटींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे वाटप होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना अटी, शर्ती आणि नियम कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून याच्यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही। तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे सुद्धा जमाच होऊन जातील। परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून या ज्या पात्रता, अटी आणि नियम लावलेले आहेत तर त्या अटी आणि नियम बघून घेऊयात। लगेच तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, कारण लाडक्या बहिणींना हे पैसे ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 22च्या दिवशी वाटप केले जाणार होते, परंतु त्या दिवसांमध्ये राज्य सरकारकडे निधीची कमतरता होते, त्यामुळे त्या दिवसांमध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु याच्यापुढे काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे निधीची कमतरता नाही। राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे पैसे आलेले आहेत, पैसे सुद्धा मंजूर झालेले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। प्रत्यक्षामध्ये सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत, म्हणजे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ तुम्ही बंद करायचा नाही, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले पाहिजेत, आपली सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली पाहिजे, तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील, तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे सुद्धा जमाच होतील। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज 25 ऑक्टोबर शनिवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवायला अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये पैसे यावेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले पाहिजेत, तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 22 वाणी वाटप सुद्धा होऊन जाईल। बघा लाडकी बहिणींनो सर्वात अगोदर नियम, अटी आणि पात्रता या ठिकाणी सांगत आहे, जेणेकरून जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल
अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी कोणती अडचण निर्माण होणार नाही, तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका सुद्धा निर्माण होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी जो आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सर्वात मोठ्या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व महिलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी हे आनंदाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, तुम्हाला सुद्धा या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो उद्या रविवार आहे, त्यामुळे लाडकी बहिणींनो आज शनिवारी पैसे वाटप होत आहे, उद्या हे पैसे वाटप होणार नाही कारण उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असतात। उद्या सुट्ट्या असल्यामुळे आजच जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, कारण एकतर 22 संपून गेलेले आहे आणि तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या, तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे वाटप होऊन जातील। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार नाही, 22च्या वळणीच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 22ची वळणी सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार नाही। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 22ची वळणी या ठिकाणी या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होईल। म्हणजेच ज्या ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये बसत आहेत, ज्या ज्या लाडकी बहिणी पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी हे पैसे वाटप होईल। परंतु लाडकी बहिणींना ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो या ज्या नवीन अटी, नवीन नियम, नवीन पात्रता लावलेल्या आहेत तर या अटी, या पात्रता या कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। म्हणजेच यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही। राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 22च्या वळणीची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये आनंदाचे लाडू या ठिकाणी 100% फुटणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर नियम, अटी आणि पात्रता कोणकोणत्या लागू करण्यात आलेल्या आहेत त्याचीच माहिती घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही। या ठिकाणी तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्यासाठी म्हणजेच या 22च्या वळणीच्या पैशांसाठी जी पहिली पात्रता लावलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे लाडकी बहिणीचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे, 65 वर्षांपेक्षा जास्त नसायला पाहिजे। त्यानंतर जी दुसरी पात्रता लावलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर जी तिसरी पात्रता लावलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशनधारक असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। तर बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत अशा महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये, या नियमांमध्ये, या अटींमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। परंतु जर तुम्ही या अटींमध्ये, शर्तींमध्ये, पात्रतांमध्येच बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो यापुढे काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होतील, या ठिकाणी तुम्हाला काळजी करून जमणार नाही। बघा
लाडक्या बहिणीनं एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांच्या यादी बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल, तुमचा जिल्हा परवाच्या म्हणजेच लाडक्या बहिणीनं 27 ऑक्टोबर सोमवारच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सोमवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणीनं काल शुक्रवार होता, काल 24 ऑक्टोबर पासून या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली होती. काल 24 ऑक्टोबर रोजी भरपूर बहिणींना पैसे आले. आज 25 ऑक्टोबर रोजी पैसे येत आहे. उद्या 26 ऑक्टोबर आहे तर उद्या पैसे येणार नाहीत, डायरेक्ट परवा दिवशी 27 ऑक्टोबर रोजी पैसे येणार आहेत. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यामधील स्वारगेट असेल, हडपसर असेल, बेकराईनगर असेल, कात्रज, कोंढवा असेल, उंडरी पिसोळी असेल, शिवाजीनगर असेल, बावधन असेल, बानेर असेल, पाषाण असेल, या साईडचा चिंचोलीचा भाग असेल, पिंपरी चिंचवडचा भाग असेल, महानगरपालिका असेल तर अशा या भागांमध्ये पैसे वाटप होतील. त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नांदुरा, नांदेड, त्यासोबतच नंदुरबार असेल, नागपूर असेल, हिंगोली जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. बघा लाडक्या बहिणीनं अशा प्रमुख जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यासोबत लाडक्या बहिणीनं राज्यातील सर्व सरकारी, खाजगी त्यासोबतच प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका. बघा लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे. त्या अनुषंगाने ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप होईल आणि ज्यांना अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे आज वाटप होतील. म्हणजेच त्यांना एकत्रितपणे 3000 रुपयांची ओवाळणी मिळून जाईल. परंतु ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळालेला असेल त्यांना फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळत आहे. म्हणजे लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना दोन्ही हप्ते मिळालेले नसतील त्यांना दोन हप्त्यांचे 3000 रुपये, ज्यांना एक हप्ता आलेला असेल त्यांना 1500 रुपयाची वळणी मिळत आहे. बघा लाडक्या बहिणीनं संपूर्ण सविस्तर माहिती दिली. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 31 ऑक्टोबरच्या अगोदर पैसे येतील. त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी सुद्धा करायची नाही.